नमस्कार मित्र हो, स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत 26 जानेवारीसाठी अतिशय सुंदर भाषण. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, आज 26 जानेवारी आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. याच दिवशी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. संविधानामुळे आपल्याला समान अधिकार मिळाले. 26 जानेवारी हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. हा दिवस आपल्याला शूर देशभक्तांची आठवण करून देतो. आपला भारत देश महात्मा गांधीजी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, झाशीची राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद अशा असंख्य वीरांच्या बलिदानामुळे स्वतंत्र आणि प्रजासत्ताक देश बनला. हा दिवस आपल्याला लोकशाहीचे महत्त्व पटवून देतो. देशाचा चांगला नागरिक बनण्यासाठी इतरांच्या हक्कांचा आणि विचारांचा आदर करण्याची शिकवण देतो. चला तर मग आपण सर्वांनी या दिवशी भारताला एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रतिज्ञा करूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मित्र हो. अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा.